श्रोते हो, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. देशभरात 9 ऑगस्टपासून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाचा उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रातही या अभियानाला 2 दिवसांपूर्वी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या अभियानाअंतर्गत मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा आपण गेल्या 2 भागातून जाणून घेतला. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण या अभियानाअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेणार आहोत. श्रोते हो, हर घर तिरंगा हे अभियान आपल्या सर्वांमध्ये देशभक्ती चेतवणारं ठरलं आहे. होय, गेल्या 2 वर्षांपासून देशभरात सर्वात लोकप्रिय झालेलं हे अभियान आज एक राष्ट्रीय चळवळ बनलेलं आहे. संपूर्ण देश 2 वर्षांपूर्वी अर्थात 2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात हे अभियान सुरू झालं. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांना जनतेकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे त्यांची थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. यंदाही 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात हे अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचा प्रारंभ केला. भारतीयांमध्ये देश अभिमानाची भावना वाढीस लागावी, आपल्या तिरंगा ध्वजाचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्याचं महत्त्व नागरिकांना समजावं या हेतूने विविध उपक्रमांचं राज्यात आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी आमच्या नागपूर आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागानं घेतलेला आढावा ऐकूया. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा दौड, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हस, तिरंगा शपथ, तिरंगा सेल्फी, तिरंगा मानवंदना, तिरंगा मेला आदी उपक्रम संपूर्ण विदर्भात राबवण्यात येणार आहे. याच शृंखलेत नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी काल हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज शपथ दिली. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहे, असं मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितलं. शहरातील प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारून तिथं नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी, तसंच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरता नागपूर मनपाच्या झोनसह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. हर घर तिरंगा अभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसंच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलाय. या तिरंग्यासोबत सेल्फी काढून मनपा अधिकारी आणि कर्मचारी हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड देखील करत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा यांच्या पुढाकारानं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता करण्यात आलंय. चंद्रपूर मनपाच्या 5 कार्यालयांमार्फत नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनानं नियोजन केलं असून कालपासून मनपा मुख्य कार्यालय इथं राष्ट्रध्वज वितरण केंद्राचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यात राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान राखून आपल्या घरी तिरंगा फडकवणाऱ्या नागरिकांना रोख बक्षीस दिलं जाणार आहे. वाशिम इथं हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूल या सीबीएसई शाळेमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा सन्मान रॅलीचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावर्षीही हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीनं करावी, असं आवाहन अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी हिरवी झेंडी दाखवून घरोघरी तिरंगा मोहिमेचा काल शुभारंभ केला. आकाशवाणी नागपूरहून हेमांगी कुलकर्णी. श्रोते हो, हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रानं घेतलेला आढावा ऐकूया. राष्ट्रध्वजाचा पूर्ण सन्मान ठेवत नागरिकांना आपल्या घरांवर तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी आस्थापना, संस्था आणि संघटनांची कार्यालय
यावर तिरंगा फडकवण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. शाळा, महाविद्यालय, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा अभियान लोकाभिमुख करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानानिमित्त तिरंगा फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञा वाचन अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं या संदर्भात तयारी केली असल्याचं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी विविध सामाजिक संस्था आणि एनजीओ मार्फत राष्ट्रध्वज सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जातील असं त्यांनी सांगितलं. यावर्षी धाराशिव जिल्हा प्रशासनानं महिला बचत गटांकडून राष्ट्रध्वज खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महिला सक्षमीकरणाला चालना देणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यात गेली 3 वर्ष हर घर तिरंगा अभियानाची अंमलबजावणी 563 ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून करण्यात आली. जालना शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सरस्वती भुवन प्रशालेच्या वतीनं 375 फूट लांबीची भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं या अभियानांतर्गत शिलाफलक अनावरण, कलश पूजन, वृक्षारोपण आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक यांचा सन्मान तसंच ध्वजारोहण, शिलाफलक अनावरण आणि इतर कार्यक्रम घेण्यात आले होते. परभणी जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं अभियान राबवत विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक, समाजसेवक आणि सैनिक यांच्या वेशभूषा करून देशभक्तीपर भाषण केली होती. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांची प्रबोधन फेरी, सांस्कृतिक स्पर्धा, आरोग्य तपासणी आणि परसबाग लागवड अशा उपक्रमांसोबतच दिव्यांगांची वाहन फेरीही काढण्यात आली होती. कोलामपोड या अवघ्या 15 उंबरठ्यांच्या अतिदुर्गम आदिवासी कोलाम वस्तीवरही घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात राबवण्यात आलं होतं. श्रोतेहो, अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा ऐकूया. अहमदनगर जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या या अभियानाला जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील जनतेला या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी याचबरोबर प्रशासकीय कार्यालयांनाही या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 9 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या अभियानामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये गावातील, खेड्यातील, शहरातील आणि गाव वस्तीवरील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकून त्यासोबत सेल्फी काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तिरंग्यासोबतची सेल्फी हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी दररोजचे कार्यक्रम आखण्यात आले असून विविध शाळा, महाविद्यालयामध्ये हे उपक्रम सुरू आहेत. अभियानाचे हे 3रे वर्ष आहे. या अभियानानिमित्त तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्यूट, तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गाव पातळीपासून तर ते जिल्हा पातळीपर्यंत करण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. या निमित्तानं शेवगाव शहरातील भारदे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी गावातून ढोल ताशांच्या गजरात तिरंगा रॅली काढली. मनोज सातपुते, अहमदनगर. श्रोतेहो, देशवासियांना तिरंगा या राष्ट्रध्वजाबाबत अधिक माहिती व्हावी, तसंच तो घराघरावर अभिमानानं फडकवला जावा आणि देशात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यात प्रत्येकानं आपला सहभाग नोंदवावा या उद्देशानं सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेला भारतीयांचा आत्तापर्यंत ना भूतो ना भविष्यती
असा प्रतिसाद लाभत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या त्यागाची नागरिकांना जाणीव व्हावी, स्वातंत्र्य संग्रामाचा प्रवास आजच्या युवा पिढीला समजावा आणि प्रत्येकाच्या मनामनात तिरंगा राष्ट्रध्वजाप्रती अभिमानाची भावना जागृत व्हावी, हा उद्देश हर घर तिरंगा अभियानाप्रती व्यक्त झालेल्या लोकमनातील प्रतिक्रियांमधून पूर्ण होत असल्याचं दिसतं. या अभियानाबद्दल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त झालेल्या नागरिकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकूयात. हर घर तिरंगा अभियानातून माझ्या मनात देशभक्तीची भावना वाढत गेली. घरात तिरंगा ध्वज जेव्हा फडकतो तेव्हा देशासाठी शहीद क्रांतिकारांचं स्मरण होतं. हर घर तिरंगा अभियानात घरात फडकवलेल्या तिरंगा ध्वजाचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड केला होता. तेव्हा त्यांचं प्रमाणपत्र ऑनलाईन मिळालं होतं. तेव्हा मन दाटून आलं. देशाप्रती निष्ठा आणि त्यागाचा इतिहास जागृत असताना मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्रात देशभक्तीला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मला जाणीव आहे. प्रत्येक व्यक्तीनं हर घर तिरंगा अभियान राबवून देश कार्यात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. माझं नाव रुद्र आमोद आराध्ये. मी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये फर्स्ट इयर बीवोक मास कम्युनिकेशनला शिकतो. हर घर तिरंगा हा जो सरकारने राबवलेला उपक्रम आहे त्यात मी मागच्या वर्षी सहभागी झालेलो आणि यावर्षी मी सहभागी होणार आहे. आपला जो देशाचा झेंडा आहे तिरंगा, त्याच्याने आपल्याला सतत प्रेरणा मिळत असते. आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असते. प्रत्येका भारतीयाला जगाच्या पाठीवर कोणीही भारतीय आपण असू, आपल्याला जर तिरंगा दिसला तर आपल्या ऊर अभिमानाने भरून येतो. आता सध्या जसं की आपण उदाहरणार्थ T20 वर्ल्ड कप जिंकलो, तिथे जेव्हा रोहित शर्माने ग्राउंडमध्ये तो जो झेंडा रोवला तेव्हा प्रत्येका भारतीयाला आय एम शुअर की अभिमान वाटला असेल खूप आणि अंगावर काटा आला असेल. म्हणजे मला अजूनही येतोय आत्ता काटा अंगावर हे सांगताना सुद्धा. तर आणि आत्ता ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा आपण खूप छान प्रदर्शन केलं. प्रत्येका खेळाडूंनी स्वतःचा जीव ओतून त्यात मदत केली. प्रत्येका खेळाडूंनी आपल्या परीनं काहीतरी का होईना कॉन्ट्रीब्युशन दिलं. आणि त्यांनी हे आपला ऊर अभिमानाने भरून आला आणि काहीतरी आपण करावं या देशासाठी, या राष्ट्रासाठी काहीतरी करावं. सावरकरांचं एक वाक्य आहे की देह आणि देव, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. तर हे वाक्य सतत मला असं वाटतं की प्रत्येका भारतीयांनी हे मनात धगधगतं ठेवावं आणि या वाक्यातून सतत प्रेरणा घ्यावी आणि देशासाठी काहीतरी करत राहावं. 9 ऑगस्ट पासून केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान सुरू केलेले आहे. आम्ही गृहिणींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या अभियानामुळे आम्हाला एक नवीन संधी मिळाली. गृहिणींना देशाबद्दल, तिरंग्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी आम्हाला या अभियानातून मिळालेली आहे. माझ्यासह माझ्या कॉलनीतल्या सर्व मैत्रिणी या अभियानात सहभागी झालेल्या आहेत. सर्व देशवासियांना माझे असे आवाहन असेल की आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होऊन देशाबद्दल प्रेम व्यक्त करावे. धन्यवाद. नमस्कार. एका भारतीयाची दुसऱ्या भारतीयाला विनंती आहे, येत्या 78व्या स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकवा. तिरंगाचं महत्व तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि आपण बघतही आहोत की पॅरिसमध्ये चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा आपला तिरंगा फडकतोय आणि हे बघून प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटतो. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष लोटली. विविधतेने नटलेल्या भिन्न जाती, भिन्न भाषा असूनही आपला देश एकसंघ राहिला. यामागे देशवासियांच्या मनातली देशभक्ती आणि देशाप्रती असलेलं प्रेम हे मुख्य कारण आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचं दिसतं. गेल्या 2 वर्षांपासून देशात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाला देशवासियांचा मिळणारा प्रतिसाद हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल. चला तर मग 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊया. आपापल्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर तिरंग्यासोबतचे छायाचित्र लावून आणि 13 ते 15 ऑगस्ट या 3 दिवशी आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अभय धुमाळ.